मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक असा बाजार की ज्या बाजारामध्ये पैसे उधार घेतले जातात किंवा दिले जातात. अशा प्रकारच्या बाजाराला आर्थिक बाजार असं म्हटलं जातं. आर्थिक बाजार हे दोन प्रकारचे असतात. ते म्हणजे पैसा बाजार व भांडवली बाजार. पैसा बाजारामध्ये पैशांची देवाणघेवाण ही कमी कालावधीसाठी होत असते. म्हणजेच 365 दिवसांसाठी किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीसाठी होत असते. जर तुम्ही 365 दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवसांसाठी पैसे उधार देणार असाल किंवा पैसे उधार घेणार असाल तर त्याची गणना ही भांडवली बाजारामध्ये केली जाते. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पैसा बाजाराचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे संघटित पैसा बाजार व आयोजित पैसा बाजार म्हणजेच ऑर्गनाइज्ड मनी मार्केट. आपण यामधील फरकही जाणून घेतला होता आणि त्याचबरोबर संघटित पैसा बाजार म्हणजे काय तेही सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गनाइज्ड मनी मार्केट याबद्दल जाणून घेऊया, ज्याचे नियमन RBI द्वारे केलं जातं. आता पैसा बाजाराला सविस्तरपणे जाणून घेऊया. आयोजित पैसा बाजारापासून सुरुवात करू. बघूयात की आयोजित पैसा बाजारामध्ये कशा प्रकारे पैशांची देवाणघेवाण केली जाते. पैसा बाजारामध्ये एकूण 5 प्रकारचे पार्टिसिपंट असतात. पहिलं म्हणजे RBI, जे की सरकारच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण करतात. याच्या व्यतिरिक्त व्यावसायिक बँका व अनुसूचित बँका यांचाही यामध्ये समावेश होतो. या ठिकाणी एक अपवाद आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. पैसा बाजाराचा तिसरा सहभागी आहे तो म्हणजे NBFCs. NBFCs म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. NBFCs याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आतासाठी तुम्हाला थोडक्यात NBFCबद्दल माहिती सांगतो. NBFCs म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. ही अशी कंपनी असते जी की फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसारखे काम करते. जसं की लोन देणे, तुमच्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देणे, इन्शुरन्स सर्व्हिसेस देणे व त्याचबरोबर तुम्हाला टाईम डिपॉझिट ठेवण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देते. ज्या ठिकाणी तुम्ही एका निश्चित वेळेसाठी तुमचा पैसा त्यांच्याजवळ जमा करू शकता व स्लोकिंग पिरियड संपल्यानंतर तुमचा पैसा तुम्हाला व्याजासहित परत दिला जातो. अशा प्रकारच्या टाईम डिपॉझिट्सना फिक्स्ड डिपॉझिट या नावानेही ओळखलं जातं. जर तुम्ही तुलना करून बघितला तर तुम्हाला जाणवेल या सर्व सुविधा बँकेकडून मिळत असतात आणि बँका काही अधिक सुविधा देतात ज्या NBFCकडून तुम्हाला मिळू शकत नाहीत. त्यातीलच एक सुविधा म्हणजे डिमांड डिपॉझिटची सुविधा. डिमांड डिपॉझिटचा अर्थ असा होतो की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत तर ते तुम्ही कधीही काढून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेला कळवण्याची गरज नसते की तुम्ही किती पैसे अकाउंटमधून काढून घेणार आहात. पण NBFCs डिमांड डिपॉझिटची सुविधा पुरवत नाही. हा बँका आणि NBFCs यामधला मुख्य फरक आहे. पण या व्यतिरिक्तसुद्धा बँक आणि NBFCs यामध्ये काही फरक असतात. यासाठी NBFCवरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे. तो तुम्ही बघू शकता. आता जाणून घेऊया पैसा बाजारातील चौथा पार्टिसिपंट. तो म्हणजे टॉप रेटेड कॉर्पोरेट्स. टॉप रेटेड कॉर्पोरेट्स अशा कंपनी असतात ज्यांना RBIकडून मान्यता असणाऱ्या क्रेडिट रेटिंग असणाऱ्या एजन्सीज जसं की CRI, SIL, ICRA इत्यादींकडून टॉप रेटिंग दिलेले असते. आता पैसा बाजाराचा शेवटचा पार्टिसिपंट याच्याबद्दल जाणून घेऊया. ते म्हणजे इंडिव्हिज्युअल्स. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आमच्यासारखे लोक. तुम्ही आम्ही या पैसा बाजाराचे पात्र पार्टिसिपंट आहोत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधील कोणताही पार्टिसिपंट कधीही पैसा बाजारामध्ये जाऊन कमी कालावधीसाठी पैसे घेऊ शकतो. पण जसं की प्रत्येक व्यवसायाचे काही नियम असतात तसेच पैसा बाजाराचेही नियम आहेत. ते म्हणजे जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला सिक्युरिटी इश्यू करावी लागेल. तुम्हाला पैसा हा सिक्युरिटी इश्यू केल्यानंतरच मिळू शकतो. हा नियम सर्वांसाठी लागू होतो. पहिला सिक्युरिटी इश्यू करा, नंतरच तुम्हाला पैसे मिळतील. ही सिक्युरिटी काय असते व ती कोणत्या प्रकारची असते हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याआधी पैसा बाजाराचा दुसरा नियम समजून घेऊया. पैसा बाजाराचा दुसरा नियम असा आहे की व्यवसाय हा एकतर बरोबरच्या पार्टिसिपंटसोबत असायला हवा किंवा एकतर वरती किंवा खाली असायला हवा. याचा अर्थ म्हणजे समजा जर RBI ही बाजारात असेल तर ती फक्त बँका आणि NBFCसोबत डील करेल. कॉर्पोरेट्स किंवा इंडिव्हिज्युअलसोबत RBI डील करत नाही. ती फक्त बँक्स आणि NBAसोबतच डील करत असते. जर बँक्स आणि NBFCs याबद्दल बघितलं तर बँक्स व NBFCs हे सर्वांसोबत डील करतात. तसेच टॉप रेटेड कॉर्पोरेट्स व इंडिव्हिज्युअल्स हे RBI सोडून सर्वांसोबत डील करू शकतात. चला आता बघूया हे सिक्युरिटी म्हणजे काय असतं. तुम्ही पिक्चरमध्ये बघता की अंडरवर्ल्डमध्ये शब्दाला किंमत असते. तुम्ही एखादा शब्द दिला
की दुसऱ्या गँगची लोक लगेच त्यावर विश्वास ठेवतात. पण या ठिकाणी म्हणजे पैसा बाजारामध्ये शब्दाला काही किंमत नसते. तुम्हाला लिहून द्यावं लागेल की तुम्ही पैसे देणार आहात, कधी परत तो पैसा द्याल व त्यावर किती व्याज द्याल. यालाच सिक्युरिटी म्हणतात. पैसा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी असतात. या सिक्युरिटीजना मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असं देखील म्हटलं जातं. आता सिक्युरिटीजबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात. ट्रेजरी बिल्स या इन्स्ट्रुमेंटपासून सुरुवात करू. जेव्हा पण सरकारला पैशांची गरज असते तेव्हा सरकार डायरेक्ट पैसा बाजारामधून पैसे उधार घेऊ शकत नाही. हे काम RBI करत असतं. RBI सरकारच्या वतीने बँका व NBFCsकडून पैसे रेज करतात. यासाठी लागणारी सरकारी सिक्युरिटी आहे तिला RBI इश्यू करू शकत नाही. सरकारी सिक्युरिटीला इश्यू करण्याचं काम हे सरकार करत असतं. सरकार या सिक्युरिटीला RBIकडे हस्तांतरित करतं, जेणेकरून RBI बाजारामध्ये पैसा रेज करू शकेल. अंतर्गत सरकार या सिक्युरिटीला डिस्काउंटेड प्राईसमध्ये इश्यू करतं. डिस्काउंटेड प्राईस याचा अर्थ असा होतो की या सिक्युरिटीला त्यांच्या फेस व्हॅल्यूपेक्षा कमी प्राईसमध्ये इश्यू केलेलं असतं. मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर या सिक्युरिटी सरकारला परत द्याव्या लागतात. तेव्हा सरकार तुम्हाला फेस व्हॅल्यू परत देतं. याचाच अर्थ असा की तुम्ही ज्या डिस्काउंटेड प्राईसवर सरकारच्या सिक्युरिटीला विकत घेतलं होतं तो तुमचा आता प्रॉफिट असेल. आता या कन्सेप्टला एका उदाहरणावरून समजून घेऊया. मानून चालू की सरकारने ही सिक्युरिटी 2 वर्षासाठी चालू केली असेल व त्याची फेस व्हॅल्यू हे 1,00,000 रुपये इतकी आहे व ही सिक्युरिटी डिस्काउंट प्राईसला 90,000 रुपयेमध्ये उपलब्ध असेल. 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकारच्या सिक्युरिटीज या सरकारला परत देत असता तेव्हा सरकार तुम्हाला 1,00,000 रुपये देत असतं. याचा अर्थ असा की तुम्हाला 10,000 रुपयांचं प्रॉफिट झालं. सरकारी सिक्युरिटीज व डिस्काउंटेड प्राईस काय असतं हे आता तुम्हाला समजलेलं असेल. जेव्हा पण सरकार आपल्या सिक्युरिटीला डिस्काउंटेड प्राईसमध्ये इश्यू करतं तेव्हा त्यालाच किंवा त्या सिक्युरिटीला ट्रेजरी बिल असं म्हटलं जातं. सरकार या ट्रेजरी बिलला वेगवेगळ्या कालावधीसाठी इश्यू करू शकतं, जसं की 91 दिवस, 182 दिवस किंवा 364 दिवस. 2001 पर्यंत 14 दिवसांसाठी देखील ट्रेजरी बिलला इश्यू करता येत होतं, पण आता ते बंद आहे. कधीकधी सरकारला 91 दिवसांपेक्षा कमी देखील दिवसांसाठी पैशाची गरज भासू शकते. आता अशामध्ये सरकार काय करेल याचा देखील उपाय सरकारकडे होता. अशा परिस्थितीमध्ये सरकार कॅश मॅनेजमेंट बिल इश्यू करतं. कॅश मॅनेजमेंट बिलच्या केसमध्ये सर्व हक्क हे सरकारकडे असतात. 91 दिवसांपेक्षा कमी कोणत्याही मॅच्युरिटी कालावधीसाठी सरकारी सिक्युरिटी सरकार इश्यू करू शकतं. आपण बघू शकतो की कॅश मॅनेजमेंट बिल ही सरकारी सिक्युरिटी व डिस्काउंटेड प्राईसच आहे. तर आपण कॅश मॅनेजमेंट बिल व ट्रेजरी बिल याबद्दल जाणून घेतलं. आपण आता पुढील मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट ते म्हणजे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट याबद्दल जाणून घेऊया. ही ती सिक्युरिटी आहे जी बँकांकडून इश्यू होते. या सिक्युरिटीला देऊन पैसा बाजारातून पैसे 364 दिवसांसाठी किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसांसाठी पैसे रेज करू शकता. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटला CD देखील म्हटलं जातं. बँका जेव्हा पण अशा प्रकारच्या सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटला कमीत कमी 1,00,000 रुपयांसाठी इश्यू करते, ही व्हॅल्यू 1,00,000च्या गुणाकारामध्ये असते, जसं की 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 10,00,000 याप्रमाणे. बँकेमधून सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटला 7 दिवसापासून ते 364 दिवसांसाठी इश्यू करू शकतो. या ठिकाणी एक अपवाद आहे, ते म्हणजे ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच AIFIS ला मंजुरी आहे की ते सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटला 1 ते 3 वर्षांसाठी सुद्धा इश्यू करू शकतात. त्याच्याद्वारा इश्यू केलेले हे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स 1 ते 3 वर्षाचे असतात. तरीही त्यांना मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं. आता तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल की ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे काय. या कन्सेप्टला मी आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओचं टायटल आहे इन्स्टिट्यूशन्स फायनान्सिंग. याला तुम्ही इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आता फक्त ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन का बनवलं गेलं हे सांगतो. ते यासाठी तयार केलं गेलं ते इंडस्ट्रीजना फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करेल ज्यांना बँकांकडून किंवा दुसऱ्या इन्स्टिट्यूशनकडून लोन मिळू शकत नाही. या इंडस्ट्रीज आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की बँका व AIFIS यामध्ये फरक काय आहे. की बँका या प्रॉफिटसाठी काम करतात, पण AIFIS हे आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला सहाय्य करण्यासाठी मदत करतात. आपण आता सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट या कन्सेप्टला सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे. आता बघूया मनी मार्केटच्या पुढील इन्स्ट्रुमेंट म्हणजेच कमर्शियल बिलबद्दल. याच्या नावावरून तुम्हाला ही कन्सेप्ट इंडस्ट्रीच्या संबंधित आहे समजलेला असेल.
याला आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. समजा की दोन कंपन्या आहेत, एक ABC लिमिटेड व दुसरी XYZ लिमिटेड. ABC लिमिटेड ही कंपनी त्या वस्तू तयार करते ज्या की XYZ किंवा त्यासारख्या दुसऱ्या कंपन्यांसाठी कच्चा माल म्हणून काम करतं. ABC लिमिटेड ही कंपनी XYZ या कंपनीला वस्तू पुरवते, त्यावेळी XYZ लिमिटेड कंपनी त्यांचे पेमेंट 2 महिन्यांसाठी राखून ठेवतं. तसंही इंडस्ट्रीमधला हा व्यवहार याच प्रकारे होत असतो. पण समस्या अशी आहे की ABC लिमिटेड ही एक लहान कंपनी आहे. त्या कंपनीकडे एवढे पैसे नाहीत. जोपर्यंत XYZ या कंपनीकडून आधीचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत त्या कंपनीला नवीन वस्तू तयार करता येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ABC लिमिटेड कंपनी ही हातावर हात ठेवून शांत बसणार नाही. ABC लिमिटेड कंपनीचा मालक एका बँकेकडे जातो व लोन घेण्यासाठी त्या बँक मॅनेजरला विचारतो. तो बँक मॅनेजर त्याला सांगतो की तुम्हाला लोन घेण्याची गरज नाही. तुम्ही एक काम करा, एका कागदावर XYZ लिमिटेड कंपनीकडून लिहून घेऊन या की तुमचे पैसे त्यांच्याकडे अडकलेले आहेत. बाकी सर्व आम्ही बघून घेतो. ABC लिमिटेड कंपनीचा मालक त्या मॅनेजरच्या पाया पडू लागला. त्याला म्हणू लागला की तुम्ही माझ्यासाठी नवीन प्रोसेस चालू करत आहात. बँक मॅनेजरने त्यांना सांगितलं की ही काही नवीन प्रोसेस नाही. बँकेच्या भाषेत या कागदाला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. वेळ न करता हा कागद म्हणजेच बिल ऑफ एक्सचेंज तुम्ही घेऊन या. ABC लिमिटेड कंपनीच्या मालकाने बँक मॅनेजरचं म्हणणं ऐकलं आणि तो कागद घेऊन आला. त्या कागदावर असं लिहिलं होतं की XYZ लिमिटेड ही कंपनी ते पैसे अशा तारखेला ABC लिमिटेड कंपनीला देईल. दोन्ही कंपनीने त्या कागदावर सह्या केल्या होत्या व तो कागद बिल ऑफ एक्सचेंज म्हणून बँकेकडे दिला गेला. दोन्ही कंपनीने त्या कागदावर सह्या केल्या व तो कागद म्हणजेच बिल ऑफ एक्सचेंज बँकेकडे दिलं. या बिल ऑफ एक्सचेंजवरती बँकेने एक कमर्शियल बिल इश्यू केलं. त्यालाच CB असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे कमर्शियल बिल हे 7 दिवस किंवा 364 दिवसांसाठी इश्यू करता येतात. आपल्या उदाहरणामध्ये पैसे हे 2 महिन्यानंतर मिळणार आहेत, म्हणून बँकेने 2 महिन्यानंतरचे कमर्शियल बिल इश्यू केलं. कमर्शियल बिल इश्यू केल्यानंतर बँक ABC लिमिटेड कंपनीला ते पैसे देते, जे पैसे त्या कंपनीला XYZ लिमिटेड कंपनीकडून मिळणार होते. यामुळे ABC लिमिटेड कंपनीचं टेन्शन कमी झालं, कारण जे पेमेंट त्या कंपनीला 2 महिन्यानंतर मिळणार होतं ते पेमेंट आत्ता मिळालं. आता XYZ लिमिटेड कंपनी ही 2 महिन्यानंतर ते पेमेंट ABC लिमिटेड कंपनीला करणार नाही, तर ते पेमेंट बँकेला करेल. तुम्ही बघितलं की कमर्शियल बिलच्या मदतीने ABC लिमिटेड व XYZ लिमिटेड या दोन्हीही कंपन्यांचं टेन्शन नाहीसं झालं. ABC लिमिटेड या कंपनीला पैसे लवकर हवे होते व ते मिळाले व XYZ लिमिटेड कंपनीला 2 महिन्यानंतर पैसे द्यायचे होते व ते पैसे त्या कंपनीने 2 महिन्यानंतरच दिलं. या पूर्ण प्रोसेसमध्ये बँकेला फायदा झाला, कारण बँकेने ABC लिमिटेड या कंपनीला तेवढे पैसे दिले नाहीत जेवढे तिला XYZ कंपनीकडून मिळणार होते. फक्त एक डिस्काउंट किंमत दिली. उदाहरणार्थ ABC लिमिटेड या कंपनीला XYZ लिमिटेडकडून 1 लाख रुपये मिळणार होते, पण बँकेने तिला फक्त 90,000 रुपये दिले. या ठिकाणी बँकांसाठी हे फायद्याचं झालं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमर्शियल बिल हे फक्त बँकेकडूनच नाही, तर ते ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे AIFIs, NBFCs व म्युच्युअल फंड्स यांच्यामार्फत इश्यू करू शकतात. हे आपण कमर्शियल बिलबद्दल जाणून घेतलं. आता आपण कॉल मनी मार्केट या इन्स्ट्रुमेंटबद्दल जाणून घेऊया. कॉल मनी मार्केट हे एक इंटर बँक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या ठिकाणी बँकांना खूप वेळा आपली लिक्विडिटी रिक्वायरमेंट मेंटेन करण्यासाठी कमी कालावधीसाठी काही जास्त पैशांची गरज असते. यासाठी त्या कोणत्याही दुसऱ्या बँकेकडून 1 ते 14 दिवसांसाठी पैसे उधार घेऊ शकतात किंवा दुसऱ्या बँकेला ते पैसे उधार देऊ शकतात. अशा प्रकारच्या मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटला कॉल मनी मार्केट ही म्हटलं जातं. कधीकधी याला ओव्हरनाईट बॉरोईंग मार्केट असंही म्हटलं जातं, कारण हे पैसे एका दिवसासाठी घेतले जातात. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती म्हणजे शेड्युल्ड कमर्शियल बँक्स व कॉर्पोरेटिव्ह बँक्स या कॉल मनी मार्केटकडून पैसे उधारही घेऊ शकतात व पैसे उधारही देऊ शकतात. या व्यतिरिक्त काही सिलेक्टेड AIFIs जसं की IDBI आणि काही सिलेक्टेड इन्शुरन्स कंपनीज जसं की LIC, GIC व काही सिलेक्टेड म्युच्युअल फंड्स यांना कॉल मनी मार्केटमध्ये पैसे उधार देण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. पण यापैकी कोणालाच कॉल मनी मार्केटमधून पैसे उधार घेण्याची अनुमती नाही. फक्त पैसे उधार देण्याची अनुमती यांना आहे. आता या ठिकाणी
काही टर्म्स आहेत त्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत. उदाहरणार्थ, जेव्हा पण आपण मनी मार्केटमधून 1 दिवसांसाठी पैसे उधारीवर देतो किंवा उधारीवर घेत असतो, त्याला कॉल मनी म्हणतात. जर आपण 1 दिवसापासून ते 14 दिवसांसाठी पैसे उधारीवर घेत असू किंवा पैसे उधारीवर देत असू, त्याला नोटीस मनी असं म्हटलं जातं. व त्याहीपेक्षा जास्त दिवसांसाठी पैसे देत असू किंवा घेत असू, त्याला टर्म मनी म्हटलं जातं. हे आपण सर्व मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटबद्दल जाणून घेतलं. आता आपण रिपर्चेस ॲग्रीमेंटबद्दल समजून घेऊया. हे तर आपण आधीही जाणून घेतलेलं आहे की जेव्हा पण सरकार RBI मार्फत सिक्युरिटी इश्यू करतं, तेव्हा बँक व NBFCs त्या सरकारी सिक्युरिटीजना विकत घेतात. कधीकधी बँकांकडे पैशांची कमी असते व ते दुसरीकडून पैसेही घेऊ शकत नसतात. त्यावेळी त्यांना पैशांची जास्त गरज असते. तेव्हा त्या परिस्थितीमध्ये बँकेजवळ एक पर्याय असतो, तो म्हणजे स्वतःजवळ असलेल्या सिक्युरिटीज RBIला विकणं व त्यांच्याकडून पैसे घेणं. मानून चालू की बँकेला फक्त 25 ते 30 दिवसांसाठी पैशांची गरज आहे, पण त्यांना सिक्युरिटीजला सुद्धा कायमचं विकायचं नाही. तर बँका या RBI सोबत मिळून एक ॲग्रीमेंट बनवतात. ते म्हणजे बँका या सरकारी सिक्युरिटीजना 25 ते 30 दिवसानंतर रिपर्चेस करतील. याच ॲग्रीमेंटला रिपर्चेस ॲग्रीमेंट म्हटलं जातं, ज्याला आपण रेपो देखील म्हणतो. बँका या रिपर्चेस ॲग्रीमेंटला बनवत असताना तेव्हा त्यामध्ये सरळ सरळ लिहितात की ते किती दिवसांसाठी परत येऊन सरकारी सिक्युरिटी परत घेऊन जातील. बँकांच्या मते त्याला रेपो म्हटलं जातं, पण या ॲग्रीमेंटला RBIच्या बाजूने रिव्हर्स रेपो देखील म्हटलं जातं. हे आपण रिपर्चेस ॲग्रीमेंटबद्दल समजून घेतलं. आता आपण बघूया कमर्शियल पेपर्स म्हणजे काय. कमर्शियल पेपर्स ही अशी सिक्युरिटी आहे ज्या टॉप रेटेड कंपनीज मनी मार्केटमध्ये पैसे बॉरो करण्यासाठी इश्यू करतात. जेव्हा आपण टॉप रेटेड कॉर्पोरेट्स हे कमर्शियल पेपर्स इश्यू करून मनी मार्केटमधून पैसे रेज करू इच्छितात, तेव्हा त्यांना कमीत कमी 5 लाखांचा कमर्शियल पेपर इश्यू करावा लागतो. पण जास्त पैसे देखील रेज करायचे असतील तर ते करू शकतात. पण कमर्शियल पेपरची व्हॅल्यू ही 1 लाखांच्या मल्टिपलमध्येच असायला हवी. याचा अर्थ असा होतो की टॉप रेटेड कॉर्पोरेट्स हे मनी मार्केटमधून पैसे रेज करताना 5 लाख, 6 लाख, 25 लाख, 28 लाख किंवा अशा प्रकारचे कोणतेही कमर्शियल पेपर्स ते इश्यू करू शकतात. याचा कालावधी कमीत कमी 7 दिवस व जास्तीत जास्त 364 दिवसांचा असू शकतो. हे आपण कमर्शियल पेपर्सबद्दल जाणून घेतलं. आता आपण शेवटचं मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच मनी मार्केट म्युच्युअल फंड याच्याबद्दल माहिती घेऊया. म्युच्युअल फंडची सुरुवात ही आपल्या देशामध्ये एक मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटसारखीच 1992मध्ये झाली. त्यावेळी हा एक गुंतवणुकीचा पर्याय होता, जो की तुमच्या आमच्यासारख्यांना असा पर्याय देत होता, जो तुम्ही तुमचे पैसे ट्रॅडिशनल सेव्हिंगमध्ये न ठेवता या मनी मार्केट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावेत. अशा प्रकारे तुम्हाला सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो व हे सर्व प्रकारे सुरक्षित देखील आहे आणि यामध्ये रिस्क देखील कमी आहे. कारण हे मनी मार्केट म्युच्युअल फंड तुमच्या पैशांना शेअर बाजारात नाही, तर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, COD म्हणजेच CD, कमर्शियल पेपर व ट्रेजरी बिल्स यासारख्या मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्येच कमी कालावधीसाठी इन्व्हेस्ट करत होतात. अशा प्रकारे मनी मार्केट म्युच्युअल फंडमार्फत कोणत्याही लोकांना मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची संधी मिळत होती, ज्या ठिकाणी कमी रिटर्न व कमी रिस्क आहे, पण तरीही हे रिटर्न्स हे सेव्हिंग अकाउंट इंटरेस्टपेक्षा जास्त असतात. आत्तापर्यंत आपण मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटबद्दल सविस्तरपणे माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल मार्केटबद्दल समजून घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पना जाणून घेण्यासाठी बुक्स दावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स दावा.